नमस्कार श्रोतेहो, सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या पुस्तकातील एक सुंदर कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर कथा खूप छान आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। कथेचं नाव आहे तस्मै श्री गुरुवे नमः। एक काळ असा होता जेव्हा शिक्षकांचं महत्त्व एखाद्या राजापेक्षाही जास्त होतं। शिक्षक विद्यार्थ्यावर नितांत प्रेम करत आणि विद्यार्थ्यांचे काही चुकलं तर त्याला शिक्षाही करायला सुद्धा मागे पुढे पाहत नसत। विद्यार्थी शिक्षकांच्या सानिध्यात सतत राहत 10 ते 12 वर्ष त्यांना सर्व कामात मदत करत शिक्षकही त्या मुलांच्या आपल्या स्वतःच्या मुलासारखा सांभाळ करीत। यालाच गुरुकुल पद्धती असे म्हणत। पूर्वीच्या काळी या गुरुकुल पद्धतीमध्ये राजा आणि रंक यांच्यात काहीही फरक नसे, सगळेच सारखे। यातील एकच दोष असा होता की शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध नव्हतं, काही निवडक लोकांपुरतंच ते होतं। ही मुलं शिकून जेव्हा मोठी होत तेव्हा ती आपले गुरु आणि गुरुची पत्नी यांना जन्मभर विसरत नसत। असा एक अलिखित नियम होता की पुढे ते विद्यार्थी आयुष्यात जे काही मिळवत त्यातील काही भाग ते गुरुदक्षिणा म्हणून आपल्या गुरूंना अर्पण करत। आपल्या विद्यार्थ्यांचे यश पाहून गुरुजींना अत्यंत आनंद होई। त्यांचे विद्यार्थी हीच त्यांची संपत्ती होती। ज्ञानार्जनामध्ये आपल्या शिष्याने आपल्याला मागे टाकून पुढे जावे अशी प्रत्येक गुरुची ईश्वरचरणी प्रार्थना असे। तोच त्यांच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंद होता। शिष्यात इच्छेत पराजयम। विद्यार्थ्यांनी गुरुपेक्षा श्रेष्ठ बनले पाहिजे। विद्यार्थी आपल्या गुरुजींचा कसा आदर करीत हे दाखवणारी एक फार सुरेख कथा आहे। एकदा एका सम्राटाला कोणीतरी प्रश्न केला, महाराज, आपण इतके सर्वशक्तिमान आहात, एवढी धनसंपत्ती आपल्यापाशी आहे, इतकं मोठं राज्य आहे, मोठी सेना आहे, आपले गुरुजी इतके गरीब आहेत, त्यांच्याकडे छोटासा जमिनीचा तुकडासुद्धा नाही, असं असूनसुद्धा तुम्ही जेव्हा त्यांना भेटता तेव्हा त्यांच्यापुढे नतमस्तक होता, त्यांच्या धूळ भरल्या चरणांना स्पर्श करता, त्यांच्यासमोर खाली जमिनीवर बसता आणि त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकता। खरं तर तुम्ही त्यांना तुमच्या दरबारात बोलावून घेऊ शकत असताना तुम्ही तसं का नाही करत? त्यावर तो सम्राट हसून म्हणाला, किती मूर्खपणाचं बोलणं आहे हे। माझे गुरु हे जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत। ज्या जमिनीविषयी तुम्ही बोलताय ती तर युद्धात कधीही जिंकता येते किंवा माणूस ती हरूही शकतो। सम्राट हा जोपर्यंत तरुण सशक्त असतो तोपर्यंतच त्याचा दरारा असतो। त्याच्या जवळची धनसंपत्ती खर्च होऊ शकते, कोणी दरोडा घालून हिरावून शकते अथवा नष्ट होऊ शकते। त्यामुळे सम्राटाला सर्वशक्तिमान म्हणणे बरोबर नाही। तेच माझ्या गुरुकडे पहा, त्यांच्याजवळ ज्ञान आहे आणि दरवर्षी ते हे ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना देत असतात। ते जेवढं जास्त देतात तेवढी त्यांची जास्त प्रगती होते। त्यांचं ज्ञान कोणीच हिरावून घेऊ शकत नाही। दरवर्षी अधिकाधिक ज्ञानाने ते संपन्न होत असतात। मग तेच थोर नाहीत का? त्यांचे सर्व विद्यार्थी ही त्यांची स्वतःचीच मुले असतात आणि ज्या वडिलांच्या मुलांची भरभराट होते ते वडील श्रीमंत नाहीत का? या कथेतून गुरुविषयीची आदरभावना व्यक्त होते। त्याचप्रमाणे गुरुजी ज्ञानाविषयीची आसक्ती व आपल्या विद्यार्थ्यावर असलेले प्रेम प्रकट होते। त्याचमुळे आपल्या भारतीयांच्या दृष्टीने मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, समाजातील गुरुचे स्थान 3ऱ्या क्रमांकाचे असते। आपल्या विद्यार्थ्यांना समाजात काहीही स्थान असलं तरी त्यांच्या हातून कधीही चूक झाली की त्यांना वळणावर आणण्याची, ती चूक दाखवून देण्याची जबाबदारी नेहमी गुरुची असते। पण आजच्या काळात ही गुरुकुल पद्धती अस्तित्वात राहिलेली नाही, कोणीच त्याचा अवलंब करत नाही। आपल्या सरकारने बरेच प्रयत्न करून गावागावातून खेड्याखेड्यातून आधुनिक पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या शाळा स्थापन केल्या आहेत। हजारो प्रशिक्षित शिक्षकांची नीतिमत्तेची पाठ देण्यासाठी नेमणूक झाली आहे। त्यांना उत्तम पगार दिले जातात। उद्याचे उत्तम नागरिक घडवणं हे त्यांचं मुख्य काम असतं। मला अजूनही आठवतं, मी जेव्हा लहान होते तेव्हा आम्ही जिल्हा पातळीवरच्या किंवा राज्य पातळीवरच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो। त्यासाठी आम्हाला आमच्या गावाहून वेगवेगळ्या गावी जावं लागे। आमचे शिक्षक त्यावेळी आमच्याबरोबर येत। आम्ही कधीच हॉटेलात उतरलो नाही। शिक्षक आम्हाला त्यांच्या बहिणीच्या घरी घेऊन जायचे। आम्ही सर्वजण तिथे उतरायचो। या सगळ्या प्रकारात खरे तर आमच्या शिक्षकांचा काहीही फायदा नसे, पण ते आम्हाला त्यांच्या कुटुंबियापैकीच एक समजत। त्यांची बहीणसुद्धा आनंदाने आमचं स्वागत करायची।
आम्हाला खाऊ पिऊ घालायची. मी जेव्हा आज त्यांचा विचार करते तेव्हा वाटतं ती पद्धत किती महान होती. अलीकडेच मी कामानिमित्त ओरिसाला गेले होते. आपल्या देशात विविध भागात नैसर्गिक आपत्ती कोसळण्याचा प्रसंग येतो. 1999 सालच्या ऑक्टोबर महिन्यात ओरिसाला वादळाचा जोरदार तडाखा बसला होता. तसं होईल अशी आधी कोणालाच कल्पना आली नाही. वादळाने झाडे मुळापासून उखडली गेली. घरांची छपरे उडून गेली. इमारती उद्ध्वस्त झाल्या. दरवर्षी पूर येतात. छोट्या ओढ्यांची प्रचंड मोठी नदी होते. दुतडी भरून वाहू लागते. दरवर्षी अनेक लोकांना आपले घरदार, गाईगुरे आणि मालमत्ता गमवावी लागते. अशा प्रकारच्या प्रत्येक आपत्तीनंतर देशातील अनाथ, अपंगाची, मतिमंद मुलांची संख्या वाढलेली दिसते. असे संख्याशास्त्राने सिद्ध झालं आहे. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. अनाथालये भरून जातात. अनेकदा तर असं आढळून येतं की आईवडील आपल्या अपंग किंवा मतिमंद मुलांना सोडून देतात. आपल्या गरिबीवर या अशा मुलांचे आणखी एक ओझं कशाला, असं त्यांना वाटत असत. दूषित पाण्यावाटे पसरणाऱ्या साथीच्या रोगाने सरकारी इस्पितळं भरून जातात. जेवढ्या रुग्णांची त्या ठिकाणी सोय होणार असेल त्यांच्या तिप्पट संख्येने रुग्ण तिथे दाखल होतात. नैसर्गिक आपत्तीच्या काळात बिगर सरकारी संस्थांचे कार्यकर्ते, सरकारी अधिकारी, डॉक्टर मनापासून काम करतात. पण तरीसुद्धा अनेकदा परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते की त्यांचे प्रयत्न पुरे पडत नाहीत. कोणत्याही सरकारला शाळा काही दरवर्षी दुरुस्त करणं शक्य नसतं. किती प्रचंड मोठं काम आहे ते. त्यामुळेच आमच्या फाउंडेशनने एक निर्णय घेतला. आम्ही नदीजवळच्या भागात ज्या काही शाळा बांधणार होतो त्या शाळा मुद्दामच आम्ही जरा उंचीवर बांधायच्या ठरवल्या. म्हणजे पूर परिस्थितीत त्या शाळांचा निर्वासनासाठीही उपयोग करता आला. आम्ही शिक्षकांना या कामात सहभागी करून घेतलं. त्यांनीही अत्यंत अभिमानाने आमच्या कामात भाग घेतला. कारण अखेर ती त्यांचीच शाळा होती. शिक्षकांच्या सहभागामुळेच आमचं काम सुरळीत झालं. ओरिसाच्या अंतर्भागात असलेल्या अशा निवारा शाळेच्या उद्घाटनासाठी मी गेले होते. पहाटेची वेळ होती. संपूर्ण वातावरण उत्साहाने भरलेलं होतं. समारंभ असल्यासारखं. ज्या शिक्षकांनी आम्हाला या शाळेच्या उभारणीत मोलाची मदत केली होती त्यांची जवळच्या गावाला बदली झाली होती. पण तरीही ते आज या समारंभासाठी खास उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यापूर्वी मी त्या शाळेतील काही विद्यार्थ्यांशी बोलत होते. मी वर्गात गेले तेव्हा मला आश्चर्य वाटलं. वर्ग भरला होता. अनेक मुले जमिनीवर बसली होती. मी शेजारच्या वर्गात डोकावले. तिथेसुद्धा ही स्थिती. मी वर्गाच्या बाहेर आले. बाहेरच्या बाजूला निंबाच्या झाडाखाली एक वर्ग चालू होता. याचा अर्थ शाळेत खोल्यांची संख्या कमी होती. मी ठरल्या वेळेपेक्षा जरा आधीच पोचले होते. शाळेच्या नवीन मुख्याध्यापिका आल्या आणि त्यांनी मला भेटताच माझी माफी मागितली. त्या मध्यमवयीन होत्या, पण त्यांची प्रकृती चांगली खणखणीत होती. त्या कडक शिस्तीच्या असाव्या असं वाटत होतं. पण पुष्कळदा वरवरच्या दिसल्यावरून काही सांगता येत नाही. त्या म्हणाल्या, आजच्या दिवसभराच्या समारंभाचं खूप काम आहे. त्यांच्याशी बोलत असताना माझं लक्ष गेलं तर त्या शाळेच्या आवारातील एका कोपऱ्यात एक लहानशी इमारत होती. इमारतीच्या समोरच्या बाजूला काही कपडे, साड्या वगैरे वाळत घातलेले दिसत होते. मी स्वतःसुद्धा एक शिक्षिका आहे. शिक्षक एकदा बोलायला लागले की पुष्कळ बोलतात. म्हणून मी तिला मध्येच थांबवून मी म्हणाले, ती साडी वाळत घातली आहे, तिथे कोण राहतं? त्या मुख्याध्यापिका एकदम गडबडल्या आणि पुटपुटल्या. आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी निवारा म्हणून ती इमारत बांधलेली आहे. पण शाळेच्या आवारात कशासाठी? तुमच्या शाळांमध्ये तुम्ही करता तसं? कधीही कोणती नैसर्गिक आपत्ती आली की तेवढ्यापुरता निवारा म्हणून त्याचा उपयोग होतो. एरवी तिथे शाळेचे वर्ग भरतात. पण मग आता कोणती नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे? वादळ झालं होतं, पण ते तर 2 वर्षापूर्वी झाले होते. लोक अजूनही तिथे राहत आहेत. मग त्यांनी वेगळाच सूर लावला. त्या म्हणाल्या, नाही, पण काही पूरग्रस्त तिथे राहत आहेत. पण हेही खरं नव्हतं. कारण पुरानंतर एव्हाना सर्व परिस्थिती पूर्ववत झाली होती. या चर्चेत जास्त वेळ घालवायला नको, कारण उद्घाटन समारंभाला उशीर होत आहे, असे त्या मुख्याध्यापिका वारंवार सांगू लागल्या. पण त्या इमारतीत कोण राहत होतं याचा काहीही करून मला छडा लावायचा होता. मी तसा आग्रह धरला. अखेर मुख्याध्यापिका बाईचाही नाईलाज झाला व त्या माझ्याबरोबर त्या दिशेने चालू लागल्या. इमारत उत्तम स्थितीत होती. आत बरेच बाक होते.
ते एकत्र जुळवून त्यांची खाट केली होती. आत भांडीकुंडी व ट्रंका होत्या. एका कोपच्यात लाकूडफाटा रचून ठेवला होता. याचा अर्थ तिथे स्वयंपाकही होत असणार. इथे कोण राहतं? मी परत विचारलं. आता मुख्याध्यापिका बाई जराशा चिडल्या होत्या. अर्थात त्यांनी चेहऱ्यावर ते दाखवलं नाही. काही आदिवासी विद्यार्थी राहतात. त्यांचे हे वसतिगृह आहे. परत एकदा खोटं, सरळ सरळ खोटं. मुलांच्या शाळेत मुलांच्या वसतिगृहात स्त्रीचे कपडे वाळत घातलेले दिसत होते. एवढंच काय, पण ती खोली वसतिगृहाच्या खोलीसारखी दिसतही नव्हती. मी जेव्हा माझं खरं काय ते मत सांगितले तेव्हा त्या मुख्याध्यापिका बाईचा अगदीच नाईलाज झाला. त्या म्हणाल्या, ही इमारत काही तितकीशी चांगली नाही आहे. आमच्या शाळेत शिकणारे अनेक शिक्षक अत्यंत गरीब परिस्थितीतले आहेत. त्यांना खूप लांबून शाळेत यावं लागतं, म्हणून मी त्यांना इथे राहायला जागा दिली आहे. पण तरीही माझा काही तिच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. शिक्षकांना पगार चांगला असतो, शिवाय त्यांना घरभाड्यापोटीसुद्धा ठराविक रक्कम मिळते. त्यांनी काय म्हणून शाळेच्या आवारात राहायचं? मला पाठीमागच्या बाजूने जराशी कुजबूज ऐकू आली. लहान मुले विस्पारलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत होती. खरी बाजू ऐकायची असेल तर मुलांनाच विचारावं. मुलं नेहमी खरं बोलतात. कुणाला खुश करण्यासाठी कधी खोटे बोलत नाहीत. त्यामुळे मी एका लहान मुलाला हाक मारली आणि विचारलं, बाळा, इथे कोण राहतं? त्या मुलाने मुख्याध्यापिका बाईंकडे बोट दाखवलं. बाईंनी शरमेने मान खाली घातली. मी बाईच्या जवळ जाऊन म्हणाले, तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? तेही 4 वेळा. प्रत्येक वेळा वेगळं खोटं सांगितलं तुम्ही. तुम्हीच जर खोटं बोललात तर मुलंसुद्धा तेच शिकतील तुमच्याकडून. तीसुद्धा खोटंच बोलतील. तुमचा आदर्श त्यांच्यापुढे असला पाहिजे. आपल्या वागण्यातून आपण उदाहरण घालून दिलं पाहिजे. तुम्ही एक स्त्री आहात. एका स्त्रीला दुसऱ्याविषयी ममता, अनुकंपा वाटली पाहिजे. तुमची गरीब बिचारी मुलं त्या छोट्याशा वर्गात मेंढरासारखी कोंबून बसत असताना त्यांच्यासाठी बांधलेल्या वर्गाचं तुम्ही घर कसं काय केलं? ती इमारत त्यांची आहे. एका आईच्या मनात जे विचार येतील ते कसे तुमच्या मनात येत नाहीत? जर तुमचं मूल त्या वर्गात असतं तर तुम्हाला ते वाईट वाटलं नसतं? शिवाय तुम्ही शिक्षका पण आहात. एका आदर्श शिक्षकाचे गुण कोणते? तर आपल्या विद्यार्थ्यांविषयी प्रेम, काळजी. हे आपण पुरातन काळापासून ऐकत आलो आहे. मी पण एक शिक्षिका आहे. आपल्या विद्यार्थ्यांच्या फायद्याची चिंता आपण केली पाहिजे. आपल्या स्वतःच्या नव्हे. या शाळा म्हणजे काही उद्योग भवन नाही. भावी पिढ्यांना प्रशिक्षण देणारी ही संस्था आहे. मुलांचा वर्ग राहण्यासाठी वापरून तुम्ही स्वतःचं घरभाडं वाचवलंत का? कारण लहान मुले अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार नाहीत, म्हणून त्या मुलांना रोज होत असलेले कष्ट तुम्ही पाहू तरी कसे शकला? या इथे दूरवर कोणीही सरकारी अधिकारी येऊन कधीच शाळेची तपासणी करत नाहीत. म्हणून ही मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा तुमच्याविषयी काय आठवण काढतील? आपला देश हा थोर गुरूंचा, आदर्श शिक्षकांचा देश नव्हे का? पण माझ्या प्रश्नावर काहीच उत्तर आलं नाही. तर आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.